वॉटर पार्क मध्ये. तर हे ठिकाण आहे कारंजा गावावरून फक्त 200 मीटर, जिथे आहे भव्य मोठा वॉटर पार्क आणि रिसॉर्ट. तर सगळ्यात पहिले आम्ही तिकीट काढली आणि नंतर आम्ही ट्रॅक सूट घेतले. मग आम्हाला लॉकर मिळालं, जिथे आम्ही आमच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या. जिथे आहे भरपूर लॉकरची सुविधा. मी माझ्या लॉकरला कुलूप लावलं आणि पाण्याकडे निघालो. ह्या खोल आणि गहिऱ्या समुद्रात उडी टाकण्या अगोदर आम्ही आमचा अंग पाण्याने ओलं केलं. तृप्तीने थोडे नाजूक नाजूक एन्जॉयमेंट केले, जे बाया करतात. माझ्यासोबत 2 जंगली जनावर पण होते. पाण्याला पाहून तर ते भानच हरपले. माझ्यासोबत माझी बायको होती. घरी ती कधी अशी करत नाही, पण तिथं विचित्र विचित्र हरकती करत होती. सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट केला असेल तर तो या माणसाने. तिथे चालू असलेल्या डीजेचा आस्वाद फक्त याच माणसाने घेतला. हा बघा एक सिनेमॅटिक शॉट जो मी नाही घेतला. मी पहिलं सांगू राहिले मला पाण्यात घेऊ लागते, तर हा माणूस मला जबरदस्तीने वरत घेऊन गेला. मी वरत तर आली, पण वरून जेव्हा खाली पाहिलं मला आता जीवच हाती आला. तरी मोठ्या हिमतीनं आमची सॉफ्ट लँडिंग झाली. मला इंग्लिश येत नाही, तरी हा माणूस मला इंग्लिश बोलायला लावते. बाकीचं तुम्ही पहा. आमचा रोमॅन्स कोणाला पावलेच जात नाही. केला सत्यानाश. राग तर लय आला होता, पण हसा लागलं कारण का कॅमेरा चालू होता. ह्या 2 जंगली जनावरां व्यतिरिक्त तिथं अजून एक कळप आला होता, तो त्याच्यापेक्षा भयानक होता. सेल्फी टाइम. यांना वरत जाऊन स्लायडिंग करायची आहे म्हणते. मोडला हात. खरीच सांगतो, बायका लहान लेकरापेक्षा कमी नसते, जास्त असते. हा बघा डान्सिंग शॉट. तर आमचं लक्ष गेलं दूरवर एका मोठ्या स्लायडिंग वर, आणि माझी बायको छोट्या स्लायडिंग वरून मोठ्या हिमतीने स्लाइड करताना. इथे आम्ही थोडी गंमत केली. हा धमाका अचानक झाला. आम्हाला माहितीच नव्हतं वरतून बकेटीतून पाणी पडते. माझा मोबाईल पण ओला झाला. मग आखरी ती वेळ आली. सगळ्यात मोठ्या स्लायडिंग वरून आम्ही दोघांनी स्लाइड केलं मोठ्या हिमतीने. पण स्लाइड बघा अचानकच आम्ही पटका. तरी तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही एंडिंगला घसरलो. तृप्तीचा दात पडता पडता वाचला. आता तुम्हाला दाखवतो आसन करण्याची एक नवीन पद्धत. सॉफ्ट लँडिंग. आता आमचा बैल घसरण्यासाठी रेडी आहे, आणि ह्या घसरत आला आणि डायरेक्ट त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला हात मागायला. बायकोसोबत एन्जॉयमेंट करण्याची वेगळीच मजा आहे. आपल्याला काही करायलाच नाही भेटत. लग्न जुळण्याची खुशी वेगळीच असते. हे बघा, आमची एन्जॉयमेंट आता संपली आहे, यांची बाकी आहे. चालू आहे यांचं टाबुक टुबुक. मला तर या पार्क मध्ये फक्त डीजे आवडला. डीजे एवढा भन्नाट वाजत होता की अंगाला काटे येत होते, पण मी नाचलो नाही कारण माझ्यासोबत बायको होती. तरी जबरदस्तीनं थोडंसं अंग हलवलं, आणि हे बघा यांच्या अंगात काय आलं. इथे चेंजिंग रूम अवेलेबल आहे जेंट्स आणि लेडीज साठी. तृप्तीला भूक लागली होती, तिने फ्रुटी घेतली. एवढं सगळं करून सुद्धा आमचा किडा मेला नव्हता. तरी आम्ही उचापत्या करायला थोडंसं लेकराच्या ग्राउंड मध्ये चालला गेलो. इथं लेकरं पण आणू शकता आणि त्यांना खेळवू शकता. उचापत्याला इंग्लिश मध्ये ऍडव्हेंचर म्हणते. हे ठिकाण ऍडव्हेंचर करण्यासाठी आहे. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तुम्ही पण येऊन एकदा नक्की भेट द्या कारंजा स्काय वर्ल्ड वॉटर पार्क आणि रिसॉर्टला.